मागील आठवड्यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील गट साधन केंद्रातील 1,34,00,000चा भ्रष्टाचाराचं जे अपार प्रकरण घडलं ते मागील आठवड्यात उघडकीस आलं आहे। याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातकीळ आहे। कारण ज्यांनी हा अपार केला त्यामध्ये गट समन्वयक कल्याण बागल असतील, शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ, गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केला। शासनाचा आणि शिक्षकांचा जो आयकर भरणा आहे तो आयकर भरणा यांनी त्या भरणा खात्यातून स्वतःच्या खात्यात ती रक्कम वर्ग करून खूप मोठी गंभीर चूक केलेली आहे। त्यांच्या या संदर्भात मागे आंदोलन केलं होतं आणि शिवनं निवेदन दिलं होतं। त्यानंतर त्यांचं निलंबन झालं। शिवने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, त्यांचं निलंबन झालं। मात्र अजून अद्यापही शिक्षणाधिकारी त्या संबंधितवर गुन्हे दाखल करत नाही, कारण शिक्षणाधिकारीच या प्रकरणाला दोषी आहे। मागे 6 महिन्यांपूर्वी आम्ही विभाग आयुक्तांकडे आंदोलन केलं होतं। त्यानंतर या शालार्थ समन्वयक जवळपास जालना जिल्ह्यात असे 10 ते 20 लोक आहे की यांनी 10 वर्षापासून शाळा केलेली नाही। ते याच पदावर फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना इथं बसवलेलं होतं। आम्ही त्यांना सांगत होतो की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, तुम्ही त्यांना शाळेत पाठवा। मात्र आयुक्तांच्या आणि शिवनच्या आदेश असताना देखील त्यांनी त्या पदावरून त्यांना काढलं नाही। शालार्थ आयडी असेल, शालार्थाचे त्याचे सर्व कामे आजही तेच लोक काम पाहतात। जर त्यांनी आयुक्तांचं आणि शिवनचं ऐकलं असतं तर आज हा 1,34,00,000चा भ्रष्टाचार झालाच नसता। हे फक्त उघडकीस झालं म्हणून परतूरचं प्रकरण समोर आलं। अजूनही जवळपास 15 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आम्हाला या जालना जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळं सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांना आमचे हात जोडून विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाकडे स्वतः जातीने लक्ष द्या, उच्चस्तरीय या प्रकरणाची चौकशी लावा। या मागणीसाठी आम्ही आज तुम्हाला रक्ताने पत्र लिहिलं आहे, कारण तुम्हाला तशी गांभीर्य त्या गोष्टी लक्षात येत नाही। त्यामुळं रक्ताने पत्र लिहून आज तुमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रक्ताने पत्र लिहिलं। तात्काळ संबंधित गट शिक्षणाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी कैलास दातकीळ असतील यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करून तात्काळ त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांना या मागणीचे रक्ताने लिहिलेले पत्र आम्ही गैडर साहेबांच्या माध्यमातून देणार आहोत।